आज आपण निलंगा तालुक्यातल्या लिंबाळा या गावी आहोत. लिंबाळा हे गाव निलंग्यापासून 8 किलोमीटर आहे आणि तेरणा नदीच्या काठावर. तर इथं बसवनाचं पुरातन असं बसवेश्वराचं मंदिर आहे इथं. महाराष्ट्रातलं मला तर वाटतं हे एकमेव बसवेश्वराचं मंदिर असावं आणि हे बसवनाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. हे दिकमाळ दिसते इथं. चित्र विकासाखाली सभामंडपाचं काम केल्यासारखं वाटतं. हा दगड त्या काळात व्यायाम करण्यासाठीचा दगड आहे की काय असं वाटते. आता हे मंदिर आहे बसवनाचं पुरातन हेमाडपंथी किंवा साधेपंथी मुंगसाचं दर्शन. हे मुंगूस आपल्याला मुंगसानं दर्शन दिलेलं आहे. हे नंदी महाराज. हे बसवेश्वराचं मंदिर असं दगडी कमानीमध्ये पुरातन छोटेखानी मंदिर आहे. त्याच्यानंतर हा सभामंडप केलेला आहे. महाराष्ट्रातलं मला वाटतं एकमेव बसवनाचं मंदिर आहे. आणि ह्याच्याजवळ बसवेश्वराचा मठ निलंग्याला आहे आणि उस्तुरी तालुका निलंगा येथेही बसवेश्वराचा मठ आहे. ह्या मूर्ती दिसतात बसवनाच्या 2 पुरातन मूर्ती आहेत. ह्याच्यावर गळती ठेवली, हे पिंड ठेवलेली आहे. आणि ही पुन्हा कुठली तर मूर्ती बसवली आहे. विष्णूची मूर्ती आहे का काय असं वाटतंय. ही एक मूर्ती इथं बसवलेली आहे. विष्णू आहेत, गदा दिसते. आणि हे बसवनाचं मंदिर, हे पुरातन मंदिर आहे. ही अशी रचना आहे, छोटेखानी मंदिर आहे. ही अशी रचना आहे. महाराष्ट्रातलं एकमेव बसवनाचं मंदिर. इथं जवळ बसव कल्याणपासून 15 किलोमीटर आहे हा लिंबाळा. बसव क्रांतीच्या नंतर हे मंदिर झालं असावं असं वाटतं. हे असं डोम टाईप शिळा लावून याची वरचा कळस काढलेला आहे. अशी पुरातन रचना शिळा अशा बाहेर काढू ही असं रचना केलेली आहे. हे बसवेश्वर मंदिर बसव कल्याण बेलूरला एक आहे पुरातन, ते बसव कल्याण तालुक्यात आहे. आणि हे जे आहे आपलं निलंगा तालुक्यात आहे. आणि तेरणाच्या काठावर लिंबाळा निलंग्यापासून 8 किलोमीटर. हे असं वरती कळस काढलेलं आहे. ह्याच्यावरती हे मंदिर आपण बघू शकतो बसवेश्वराचं. महाराष्ट्रातलं एकमेव बसवनाचं मंदिर हे आपण बघू शकता. पुरातन आहे आणि तेरणीच्या काठावरचं आहे मंदिर. हे मंदिर आहे जुनं बसवनाचं. हे सभामंडपाचं काम गाववाल्याने केलेलं आहे. पण या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला पाहिजे. लिंगायत आमदार निलंग्याला नसल्यामुळं ह्याचे थोडं दुर्लक्ष होतं की काय असं वाटतंय. तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलं पाहिजे. बसवनाचं मंदिर एकमेव आहे हे महाराष्ट्रातलं. तर याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी लिंगायत समाजानं प्रयत्न करायला पाहिजे. शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे. असं हे मंदिर आहे. हे आपण बघू शकता. बसवनाचं जुनं मंदिर आहे. 2 मूर्ती आहेत तिथं पुरातन. मंदिर आहे बसवेश्वर बसवना तीर्थक्षेत्र. इथून बसवक्रांती जे झालं ते बसव कल्याण इथून 12 ते 15 किलोमीटर. आणि हे निलंग्याहून बसव कल्याणला जाणाऱ्या गाडी वाटेवर हे मंदिर आहे असं वाटतंय. इथं स्वामी इथं राहतात वाटते. सभागृह आणखी इकडं रूम मंदिराला काढून दिलेली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने बाकडे वगैरे टाकलेले आहेत बसण्यासाठी. आणि ते प्रवेशद्वाराची इकडच्या बाजूला एक पाणी सोय केली आहे. ती एक अशी कमान केलेली आहे. ती आपण बघत आहात. ती कमान
केलेली आहेत. ही बसवण्याची मंदिर बसवण्याचा बघून आनंद झाला. तीर्थक्षेत्र लिंबाळा, आत्माबळेश्वर बसवणार तीर्थक्षेत्र लिंबाळा आपण आज भेटले. आनंद झाला. याच्याजवळच बसवेश्वराचं मठ आहे आणि निलंगा प्रॉपर शहरामध्ये एक बसवण्याचं मठ आहे. हे लिंगधर्मी शिवाचार्याचं मठ नाही, तर ते बसवधर्मीय हे 2 मठ ह्याच्याजवळ आहेत. आणि ह्याच्याजवळचं बसवेश्वर मंदिर म्हणजे बेलूरचं बसवेश्वर मंदिर. पण दुसरीकडे फार कमी प्रमाणात पुरातन बसवेश्वर मंदिर फार कमी आहे. हे सापडलं हे आमच्या गावापासून जवळच आहे, समजा 25-30 किलोमीटरवरती हे आहे. बसव कल्याण तालुक्यातलंच आहे जुनं गाव हे लिंबाळा. पुन्हा तालुका जोडणीमध्ये हे मला वाटतं